नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। संध्याकाळच्या जेवणासाठी मी खिचडी बनवणार आहे। यासाठी 1 वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ स्वच्छ फटकून घेतलेले आहेत। तर याच्यामध्ये मूग डाळ टाकायची 2 चमचे, शेंगदाणे घेतलेले आहेत छोटी वाटी, वाटाणे घ्यायचे छोटी वाटी 1। तर मी इथे बटाटा घेतलेला आहे, साल काढून याच्यावरचं फोडी करून घ्यायच्या त्याच्या। तर हिरवी मिरची घेतलेली आहे फोडणीसाठी। तर आता बटाट्याची फोडी करून घ्यायच्या। बटाट्याची फोडी करून झालेल्या आहेत। टोमॅटो पण एक कट करून घ्यायचे। तर मी इथे अर्धाच वापरलेला आहे। 4 लवंगा घेतलेल्या आहेत, दालचिनी घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। तर इथे एक कांदा कट करून घेतलेला आहे। तर आता उभा कांदा कट करून घ्यायचा आहे। तर खिचडीला एकदम चव लागते कांद्यामुळे, त्यासाठी मी 1 कांदा घेतलेला आहे। तर इथे तांदूळ धुवून घ्यायचे, 2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। फोडणीसाठी तेल टाकायचे, 2 चमचे तेल टाकलेलं आहे मी। सुरुवातीला मोहरी टाकायची आणि नंतर जिरे टाकायचे। कट केलेला कांदा टाकायचा याच्यामध्ये आणि आता चांगल्या चमच्याने हलवून घ्यायचे। हिरवी मिरची टाकून घ्यायची। तर इथे मी लवंगा आणि दालचिनी पण टाकलेली आहे तेलामध्येच। तेलामध्ये टाकल्यामुळं खिचडीला एकदम टेस्ट येते आणि चवदार पण लागते। चवीनुसार मीठ टाकायचे। हळद टाकायची थोडीशी तेलामध्ये। तेलामध्ये हळद टाकल्यामुळे रंग छान येतो खिचडीला। लाल तिखट टाकायचे। तर थोडंसं घरगुती काळा मसाला टाकलेला आहे मी। तर आता टोमॅटो टाकून घ्यायचं याच्यामध्ये। बटाटे याच्यामध्ये टाकून घ्यायचे तेलामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचे। लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे मी, ही पण चांगली परतून घ्यायची। आता चांगलं तळत आलेलं आहे। तर याच्यामध्ये आता मी 1 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे। तर 1 वाटी तांदळासाठी मी 1 ग्लास आणि थोडंसं वर पाणी टाकलेलं आहे। आणि आता तांदूळ टाकून घ्यायचे, थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आणि 1 चमचाभर तूप टाकायचे। धने जिरे पावडर टाकलेलं आहे। मध्यम गॅसवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर आता खिचडी शिजलेली आहे। तर सामान एका कडेला जाऊन बसतं शिजल्यावर, यासाठी मी खिचडी अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहे आणि आता खाण्यासाठी घ्यायची। तर बघू शकता एकदम छान अशी खिचडी तयार झालेली आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।